नमस्कार, मॅक्स किसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। शेतकऱ्यांसाठी, खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक छोटीशी आशेचं किरण आहे। कारण कापसाचे भाव जे आहेत थोडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढल्यानंतर भारतामध्ये सुद्धा कापसाचे भाव 200 रुपयांनी काही बाजार समितींमध्ये वाढलेला आहे आणि खेडा पद्धतीमध्ये सुद्धा काही शेतकरी तसंच काही व्यापारी आहेत 200 रुपयांनी प्रति क्विंटलने भाव हा वाढलेला दिसतोय। सर्वाधिक भाव जर बघितलं विदर्भातील बुलढाणा येतं जवळजवळ 7500 पर्यंतचा भाव गेलेला आहे। आताची ही अपडेट माहिती आहे। दुसरं असं की रुईचे भावसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेले आहेत। त्याच्यामुळे कापसाला भाव जे आहेत आता वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। काही जाणकारांचं आणि कापूस ट्रेडिंग जे करतात त्यांचं असं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला काही प्रमाणात म्हणजे चीन असेल, इंडोनेशिया असेल, ब्राझील असेल ह्या भागामध्ये कापसाचे भाव वाढले। आता भारतात सुद्धा तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर भारतात आणि कर्नाटक यामध्ये कापसाचे भावामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे। ही थोडी दिलासादायक शेतकऱ्यांसाठी बातमी आहे। कारण गेले अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना ही शंका होती की कापसाचे भाव वाढतील का, मात्र आता हळूहळू कापसाचे भाव वाढताना दिसत आहे। रुईचे भाव असतील किंवा गाठींचे जे आहेत ते संदर्भातलं रुईचे भाव सर्वात महत्त्वाचे की रुईचे भाव हे वाढलेले आहेत। कारण रुई आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक जवळचं नातं आहे। रुईचे भाव जर वाढले तर कापसाचे भावसुद्धा वाढतात असे एक आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा कापसाला चांगला उठाव आहे। त्याच्याच परिणाम जे आहेत भारतातसुद्धा कापसाला चांगला भाव आहे। कापूस ॲनालिसिस आणि तसंच या संदर्भातलं असं म्हणणं आहे की अजून हा भाव वाढू शकतो। आता काही शेतकऱ्यांकडे आवक किती हे एक महत्त्वाचं आहे आणि उत्पादन आपल्याला माहिती आहे की उत्पादन मागच्या वेळेस झालं होतं, मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस काढला नव्हता। आता अनेक शेतकऱ्यांकडे जे मोठे शेतकरी त्यांच्या घरात कापूस आहे ते आता हळूहळू अजूनसुद्धा भाव वाढतील ह्या अपेक्षेने म्हणत आहे। काही ॲनालिसिस आणि काही कापूस जे ट्रेडिंग करतात जाणकारांचं असं म्हणणं आहे की हा भाव 8000 पर्यंतसुद्धा जाऊ शकतो। मात्र हे बोलणं अति घाईचं सुद्धा होऊ शकतं। कारण राजकीय म्हणजे ट्रेडिंगनुसार जर बघितलं तर हा भाव आता एक सकारात्मक पाऊल जे आहेत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, कापसाला भाव वाढतो आहे। मात्र जर आपण जर बघितलं की जिनिंग जे असतील हे या संदर्भातलं काही जिनिंग बंद आहेत आणि या जिनिंगचे काही व्यापारीसुद्धा आता जिनिंग चालू करण्यासाठी जो उरलेला कापूस आहे तो शेतकऱ्यांकडून घ्यायला सुरुवात झालेली आहे। मात्र भाव अजूनसुद्धा शेतकरी जे आहेत अधिक भाव मिळावा, जसं गेल्या वेळेस कमी भाव होता आता ह्यावेळेस तरी भाव 8000 पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे। कारण नवीन पेरणी जे आहेत गेल्या आता आज हा फेब्रुवारी जरी असला तरी उन्हाळी पेरणी जी आहेत कापसाची ही केली जाते। मे किंवा जूनच्या सुरुवातीला ही पेरणी केली जाते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस जरी असला तरी हा कापूस काढण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे। मात्र तो अपेक्षित भावाच्या प्रतीक्षेत आता शेतकऱ्यांना थोड्या काही प्रमाणात आशा लागल्यात आणि हा जर भाव वाढला आणि हा असा ट्रेंड जर राहिला आंतरराष्ट्रीय बाजारातला तर कापसाला चांगले दिवस येतील। आता जर बघितलं की काही भागांमध्ये 6500 पर्यंत भाव मिळतो आहे। हमी भाव जरी हा 7200 जरी असला तरी मात्र तो भाव सरकार देत नाही अशी परिस्थिती आहे। कारण त्या क्वालिटीचा कापूस नाही असं CCIचं म्हणणं आहे। मात्र आता जे खाजगी व्यापारी जे असतील किंवा इतर जे व्यापारी हे भाव वाढल्यामुळे ते सुद्धा आता इतर शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील खेडा पद्धतीची कापूस खरेदी असते त्या कॉन्टॅक्टमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांकडून कापूस घ्यायला ही सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा।